हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदे सांगली दौऱ्यावर। शिंदेंच्या सांगलीत दोन सभा तर धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी शिराळ्यात सभा होणार। देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर जिल्ह्यात आज 5 सभा। बार्शी, माढा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांची सभा होणार। अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीत 3 सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत तोफ धडाडणार। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। ठाकरे नारायण राणेंवर काय बोलणार याकडे लक्ष। नारायण राणेंसाठी आज मनसेची रत्नागिरीत सभा। संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर राणेंचा प्रचार करणार। महाराष्ट्रात उद्या आणि मंगळवारी मोदींच्या सभांचा धडाका। सोलापूर, सातारा, पुणे, माढा, धाराशिव, लातूरमध्ये मोदींच्या सभा। पुण्यातील सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार। आदित्य ठाकरे आज कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दौऱ्यावर। शाहू महाराज आणि सत्यजित पाटलांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा। निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे वाद। आचारसंहिता भंग केल्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांना नोटीस। खर्चात तफावत असल्यानं निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस जारी केली। भांडूपमधील सोनापूर सिग्नलवर नाकाबंदी दरम्यान पैशानं भरलेली गाडी पकडली। गाडीत 3 ते 3.5 कोटी असल्याची माहिती। पैशांची मोजणी सुरू। पुण्यातल्या तळजाई टेकडीवर सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉक करत सुप्रिया सुळेंचा नागरिकांशी संवाद। रत्नागिरी सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोशींना नोटीस। निवडणूक आयोगाच्या खर्च नियंत्रण समितीला त्रुटी आढळल्यानं नोटीस। 48 तासात सुधारित अभिलेख सादर करण्याचे आदेश। पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल। बाजार समितीच्या गाळ्यांच्या FSI वाटपात घोटाळा केल्याचा आरोप। नवी मुंबईच्या APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही मार्गाने राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात लढा उभारणार। दहिवडीमधील सभेत शरद पवारांचा सरकारला इशारा। तुळजाभवानी देवीच्या वार्षिक उत्पन्नात 66 कोटी 81 लाखांची भर। सिंहासन पेटीत 12 कोटी 16 किलो सोनं आणि 270 किलो चांदीचं भक्तांकडून दान। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा घटला। धरणात एकूण 20.28% पाणीसाठा शिल्लक। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट। लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर। 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात। हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई। पुढच्या 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज। उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।